सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण स्वतःला बदलण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्याकडे आपल्याला वेळ नसायला पाहिजे. आणि आजची अशी भन्नाट अशी बिझनेस आयडिया घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. आणि हा बिझनेस जो आहे तो प्रत्येकाला परिचित आहे, प्रत्येकानं पाहिलेला आहे. आणि हा बिझनेस कुणासाठीही नवीन नाही आहे, पण आपण त्याच्यामध्ये कशी संधी शोधू शकतो तर याचाच विचार आपल्याला करायचा आहे. तो बिझनेस म्हणजे ॲक्वाकूलच्या जे कॅन आहेत ते, त्याचा आपल्याला बिझनेस करायचा आहे. प्रत्येक लग्न समारंभ, प्रत्येक ठिकाणी हे ॲक्वाच्या कॅन आज लागत आहे आणि त्याचाच आपल्याला पूर्ण टोटल आज कॉस्टिंग, जागा, प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर बेसिक आपल्याला जे आहे प्लॅन टाकण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय लागते तर एक 400 ते 500 स्क्वेअर फीट जागा पाहिजे. त्याच्यापेक्षाही कमी जागेमध्ये आपण हे करू शकतो. आणि ज्याच्याकडे विहीर किंवा बोर ऑलरेडी असेल त्यांच्यासाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे. त्यांना याच्यासाठी स्पेशल खर्च करण्याचं काम नाही. पण आज जे आहे प्रत्येक जण याच बिझनेसवर डिपेंड आहे. या ॲक्वाच्या कॅनशिवाय आज कुठेही पान हलत नाही. प्रत्येक लग्न समारंभामध्ये, प्रत्येक मृत्यूच्या ठिकाणी, प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ॲक्वाच्या कॅनची गरज आज राहिलेली आहे. कारण की आज बाहेर कुठेही असं शुद्ध पाणी मिळत नाही आहे. आणि स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड आणि आल्हाददायक असं पाणी ह्या ॲक्वाच्या माध्यमातून आपण लोकांना देऊन त्यांची सेवा सुद्धा घडवणार आहे. आणि आपल्याला या माध्यमातून भरपूर असे रुपये सुद्धा आपण कमवू शकणार आहे. त्यामुळे आपण या बिझनेसचं पूर्ण डिटेल्स पाहू. हे आपण बघत आहे आपला जो हा जो प्लांट आहे तो 1000 LPHचा आहे. म्हणजे लिटर पर हॉवर, म्हणजे LPH 1000 लिटर पर हॉवर या प्लॅन्टची कॅपॅसिटी आहे. तर या प्लॅन्टच्या माध्यमातून या आपल्याला एक 200 ते 400 स्क्वेअर फीट जागेमध्ये हा सेटअप आपण घरी सुद्धा करू शकतो. शेतातही केला तरी बेस्ट आहे. याची आपण कॉस्टिंग वगैरे सगळे बघणार आहे. तर आपण पाहू शकतो की हा जो प्रोडक्ट आहे, हा जो प्लॅन्ट आहे, या प्लॅन्टची जे कॉस्टिंग आहे ते कॉस्टिंग जात आहे 1,40,000 पर्यंत. 1,40,000 पर्यंत या प्लॅन्टची हे कॉस्टिंग आहे. आणि 1,40,000 मध्ये हा आपल्याला 1000 लिटर पर हॉवर कॅपॅसिटीचा हा जो प्लॅन्ट आहे हा आपल्याला भेटलेला आहे. आणि हा आपल्याला कुठे इंडिया मार्टवर कुठेही तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे. त्यानंतर दुसरी रिक्वायरमेंट लागते आपल्याला चिलर. तर याचं जे चिलर आहे ते चिलर आपल्याला 60,000 रुपयामध्ये चिलर आपल्याला उपलब्ध होणार आहे. चिलरचे रेट हे 60,000 रुपये आहे. म्हणजे 1,40,000 आणि हे 60. आता याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की सपोज तुम्हाला जर 250 लिटर पर आवर कॅपॅसिटी पाहिजे असेल तर त्याचं कॉस्ट फक्त 90,000 रुपये आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 250 लिटर पर आवरची कॅपॅसिटी हे मिळेल. तर आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्या एरियाचा सर्वे करा. त्याच्यामध्ये कोणकोणते आणखी दुसरे लोकांचे प्लॅन्ट आहे, त्यांचा सेल कसा आहे, आपल्या एरियामध्ये कोण माल देत आहे, किती त्यांचा सेल आहे आणि आपल्याला किती स्कोप आहे हे आपण सर्वे करून आपल्याला हे ठरवायचं आहे की आपण कशा पद्धतीने याची सर्व्हिस देऊ शकतो. याच्यामध्ये फक्त आपण जर 250 LPHचा जर पाहिलं तर 250चं ते एक 90,000 रुपये, 60,000 रुपयाचं चिलर 1.5 लाख रुपये. त्यानंतर आपल्याला लागणार आहे खाली जे कॅन आहेत तर कॅन आपण 200 रुपयाला पकडली तरी 200 कॅन हे 440,000 रुपयाला होतात. म्हणजे 1,90,000 रुपये, 1,90,000 रुपये. आणि छोटे मोठे इलेक्ट्रिसिटी बिल आणि त्याच्यासोबतच आपल्याला एक मेजर असा एक्सपेन्सेस आहे ते म्हणजे गाडी, जे की छोटा हत्ती. आणि जो आपण ओनर आहे, स्वतः ओनर आणि त्याला एक लेबर लागणार आहे. असं दोघांना मिळून हे आपल्याला कॅन हे डिलिव्हर करायचं आहे. आणि याच्यासाठी आपल्याला पर कॅन हे 5 ते 6 रुपये खर्च येणार आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सुद्धा थोडीफार आपण ॲड केलेली आहे. तर 6 रुपयाची कॅन आपण 15 ते 20 रुपयाला सहज हे देऊ शकतो. आणि याच्या माध्यमातून आपल्याला चांगलं असं मार्जिन कमवण्याची संधी आहे. आपल्या एरियाचा अभ्यास करून तुम्ही हे डिसिजन घेऊ शकता. तुमच्या एरियामध्ये जर कोणी हे सप्लाय करणारं नसेल तर तुम्ही निश्चित या बिझनेसचा विचार करायला हवा. आणि निश्चितच या व्यवसायाच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा सुद्धा करत आहे. तर